रान केलाय। ज्या लोकांचा आमच्यावरती विश्वास असेल त्यांनी आमच्या बरोबर राहावा। ज्यांना वाटत आमच्या पुढे जे जे शक्य होतं ते आम्ही केलाय। पावणे 5 वर्षामध्ये सरकारनं एकही कागद इकडचा तिकडे हलवला नाही। आज सरकारनं अफिडेव्हिट हायकोर्टमध्ये सादर केलाय। 5,000 कोटी रुपयाचा निधी त्यांच्याकडून उद्या आम्ही बसतोय। आदिवासींना जे तुम्ही देताय ते सगळं आम्हाला द्या आणि ही चळवळ पुढे न्यायची। 10 दिवसावरती आचारसंहिता आल्या। दुसरा आमच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता। इथं हजारो पोलीस आहेत, गेटच्या बाहेर जाऊ देत नाहीत। उद्याचं आंदोलन आपल्याला करता येत नव्हतं। लोकांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि लोकांना सगळ्यांना हात जोडून सांगा की जे निघाले असतील ते लोक वाटेतून परत जावा। मुंबईमध्ये पोलीस तुम्हाला येऊ देत नाहीत। आझाद मैदानावरती कार्यक्रमाला आपल्याला परवानगी दिली नाही, तिथं स्टेज सुद्धा मारू दिलेलं नाही। तिथं आपली एक टीम आहे। त्यामुळं हे सगळं आंदोलन आज स्थगित होतंय। आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला लढावंच लागणार आहे। दुसरा आपल्याला पर्याय नाही। आम्ही काही मुख्यमंत्री नाहीत, लगेच सही करून देऊ शकतो। जे जे करायचं ते केलंय आणि इथून जाताना तुम्ही सगळ्यांनी शांततेत जावा, हळू जावा, कुठलंही टेन्शन घेऊ नका। हा आपला अखेरचा लढा। आज जर सरकार धनगड हे काय म्हणत असेल तर आपला यशस्वी लढा आहे आणि पुढेही आपण हा लढा चालू ठेवू। त्याबद्दल चिंता करू नका। आमच्या रक्तात रक्त आहे तोपर्यंत समाजाची गद्दारी होणार नाही। जर तुम्ही म्हणला गोपीचंद उत्तमराव तुम्ही नेतृत्व करू नका, आम्ही हे नेतृत्व करणार नाही। आगे बढ़ो। आम्ही गावाकडे निघतोय, तुम्ही सगळेजण निघा, हळू जावा। आम्ही पहिल्यांदा निघतोय, तुम्ही सगळे बसायचं, तुम्हीच आमचे मायबाप। चल